आता आपण बघतोय सगळ्या टीव्ही चॅनलला बघा, पेपरला बघा, सरकारच्या जाहिरातीत बघा, सगळीकडे लाडकी बहीण योजना. पण साहेब ती लाडकी बहीण योजना नाही आहे, ती लाडकी खुर्ची योजना आहे. यांना खरंच बहीण जर लाडकी असती तर 2.5 वर्षापूर्वी जेव्हा ह्यांचं सरकार आलं असतं तर त्याच दिवशी सरकारनं निर्णय घ्यायचा आणि बहिणीला जे 1500 रुपये द्यायचे चालू केले त्या दिवशी चालू करायला पाहिजे ना. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, आपण सगळेजण भैयासाहेब मंत्री महोदय होते, मला वाटतं त्यावेळेस शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय आपण ताबडतोब घेतला. आपण असं म्हणलं नाही की बघू आता निवडणूक आल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडापुढं आपण काहीतरी करू. मला वाटते ह्या पद्धतीनं लोकसभेत झालेला पराभव आणि विधानसभेत होणारा पराभव हे त्यांच्या लक्षात आलंय. ह्याच्यातनं डायव्हर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या फक्त लोकप्रिय घोषणा करायच्या ह्या पद्धतीचं काम सरकार करतंय. म्हणून मी आवर्जून सांगत असतो की ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे आणि ही सुद्धा सामान्य माणसाला त्या ठिकाणी कळालेला आहे. खास करून आपल्या भागातला शेतकरी सोयाबीन उत्पादक आहे. मला वाटतं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या तर जखमेवर मीठ चोळायचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडनं त्या ठिकाणी केलं जातंय. ह्याचा विचार सुद्धा सामान्य देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.